एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यासह सकाळी 11:30 वाजता होणार प्रारंभ। आमदार विजयकुमार देशमुख ट्रस्टी अध्यक्ष। सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यासह सकाळी 11:30 वाजता निघून लवकरात लवकर विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरातील पत्रकार परिषदेत माहिती दिली। विसर्जन वेळेत होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी लवकरात लवकर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करावी असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्व मंडळांना केले। या पत्रकार परिषदेत ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंढके, सचिव अनिल सावंत, खजिनदार चंद्रशेखर कळमणकर, गुरुनाथ निंबाळे, राहुल कुमणे, किरण अकोलकोटे, केदार ओनारोटे, शिवानंद सावळगी, अनिल नंदीमठ यांची उपस्थिती होती। खजिनदार चंद्रकांत कळमणकर व तसेच सहसचिव कमलाकर आणि सगळ्या आजोबा गणपतीचे ज्या ट्रस्टी आहेत व असलेले सगळे सोबत असलेले सगळे कार्यकर्ते, ढोल पथक व तसेच लेझिम पथक असा अनेक या मिरवणुकीमध्ये समावेश होणार आहे। आजोबा गणपती हा एक मानाचा गणपती असला तरी एक श्रद्धेचा विषय आहे। आजोबा गणपतीचं मिरवणूक सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत जिथं जिथं जाईल, ज्या मार्गावरनं जाईल, आजोबा गणपती मार्गावरनं जात असताना अनेक लोक, प्रत्येकाचे हजारो लोक त्या पूजा अर्चा करून त्याचं स्वागत केलं जात आहे आणि एक प्रकारचा भक्तिमय वातावरण या कार्यक्रमामध्ये असतो। मिरवणुकी सहभागी होणार आहे का? शिवाय पारंपरिक वाद्यांचा वापर केला जाणार आहे। मिरवणुकीमध्ये पूर्वीपासून फक्त पारंपरिक वाद्याचा वापर केला जातं। यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्याप्रमाणे मध्यवर्तीचा गणपतीचा जो मार्ग आहे त्या मार्गाने, ज्या पारंपरिक पद्धतीनं जो मार्ग आहे त्या मार्गाने आजोबा गणपती 12च्या आत व्हावं म्हणूनच सकाळी 11:30 वाजता आम्ही मिरवणुकीला सुरुवात करतो। पण समोरच्या ज्या गणपती आहेत रांगेतल्या त्या गणपती लवकर निघालं तर आजोबा गणपती त्यांच्या पाठीमागेच असतो आणि त्या गणपती लवकरात लवकर निघावं यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ त्यांनी सातत्यानं प्रयत्न करतात, पोलीस यंत्रणा प्रयत्न करतात। यंदाच्या वर्षी प्रयत्न चांगले केले तरी होऊ शकतो। मानाचा आजोबा गणपतीची मिरवणूक 11:30 वाजता चालू होणार आहे। सगळ्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सवमध्ये ज्यांनी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव भाग घेतात त्या सगळ्यांना माझं आव्हान असणार आहे की त्यांनी आपली मिरवणूक वेळेवर आणि 12च्या आत केलं तर सर्वसामान्य माणसाला तिथं उभारून बघता येतो आणि त्याचा आनंद लुटता येतो आणि त्या एक प्रकारचा भक्तिमय वातावरण असतो। त्यांनाही समाधान होत आहे आणि म्हणून लवकरात लवकर सगळ्यांनी मिरवणूक काढावी।